चला या ठिकाणी आपण सामना सुरू करतोय. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना इथे आहे. जैन वॉरियर जय हनुमान महिंदे विपक्षमध्ये रोहित कंस्ट्रक्शन पाचापूर. पहिला चेंडू या सेमीफायनल क्रमांक 1चा. पहिल्या चेंडूवरती लेट कटचा फटका, अगदी गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार इथे ठोकलाय. रोहन माली बारक्याच्या बॅटमधून हा चौकार आला. समोर निकेत गोरे आहे बॉलिंग ट्रॅकवरती. प्रचंड वेगवान स्विंग गोलंदाज. इथे शफल खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस बॅटेड फटका, मात्र तिने यष्टांना सोडून मात्र चेंडू देह यष्टीवरती लागला आणि तिथनं पंचांनी योग्य डिसिजन पोहोचवला. इट इज नॉट आउट. आतापर्यंत आपण पाहिलं तर सध्या धावा लागल्या धावफलकावरती 4 धावा. पहिल्या चेंडू चौकारा, लगेच दुसरा चेंडू डॉट. निकेत गोरेने लगेच कमबॅक केल्या चेंडूवरती. क्रॉस पॉटेड पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे आलाय पुन्हा एकदा डॉट. एक चौकार आला, लगेच 2 डॉट चेंडू इथे येताना पाहिले. म्हणजे चौकार येऊन सध्या 2 डॉट चेंडू आले. तीन चेंडू सध्या इथे झाले. 3 चेंडूमध्ये 4 धावा. पुन्हा एकदा तोच पॅटर्न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 3 चेंडू लगातार डॉट. वारंवार एकच फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये इथे सध्या प्रयत्न असफल ठरत आहेत. सफलता असफलता या नाण्याच्या 2 बाजू असतात. तिथनं सफलता मिळाली तर प्रयत्नशील असणं गरजेचं आहे आणि असफलता मिळाली तरी देखील खचून न जाता तिथं सफलतेकडे वाटचाल करावी लागेल. आणि इथं 3 चेंडू डॉट आले, एक चौकार आलाय. पुन्हा एकदा सेम पॅटर्न स्ट्रोक, मात्र पंचांनी सध्या इथे वाईट घोषित केलंय. तिने यशानं सोडून जाणार चेंडूवर पहिला वाईट आल्या चेंडू पंचांनी घोषित केले. एक धाव ॲड केली जाईल स्कोरबोर्डवरती. पाच धावा. धावफलकावरती निकेत गोरे पुन्हा एकदा फार यांनी गोलंदाजी करतोय. पुढ्यात टाकल्या चेंडू, त्याला ग्लान्स केलाय. मयूर पस्ते चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव स्थिती आली आहे. अंतिम चेंडू या षटकातील खेळण्यासाठी शिवाजी पाटील सध्या सज्ज झालाय. शेवटचा चेंडू षटकातील पुढ्यात टाकला चेंडू. तिथं आपण पाहिलं तर हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा रन्स ॲड केली जाईल त्या फलकावरती. सात धावा धावफलकावरती लागले गेलेत. शॉर्ट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. कुंदन मात्र पकडली गेले झेल. होईल फलंदाज शिवाजी पाटीलचा समाप्त खेळ. फलंदाज बॅटर आउट.
नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावरती. हर्षद पाटील आलेत. 7 धावा धावफलकावरती लागले गेलेत. इथं थोडाफार पलटवार करावं लागेल आता. रोहन माले आणि हर्षद पाटील समोर बॉलिंग ट्रॅकवरती. मयूर पस्ते आलाय. बदल आली त्यामध्ये थोडा बिघाड झाला आणि तिथून पुन्हा एकदा बदल आली त्यामध्ये सीट ठेवण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. इथं बदल आली तर बिघाड. सध्या या सिच्युएशनला अनेक गोलंदाज होताना आपण पाहिलंय. सिच्युएशन अगदी फटका आपण पाहिला ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक ते डीपमध्ये प्रोटेक्शन उपस्थित आहे. वारंवार एकच फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय रोहन माली. बारक्याला सध्या आपण पाहतो 8 वरती धावसंख्या पोहोचली आहे. एक गडी गमावलं गेलंय. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. स्पीडअप करा. मयूर पस्ते पुन्हा एकदा असेल. आपण इथे फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये थोडीफार चेंजेस पाहिले आपण. स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. असे डीपमध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय. एक खेळाडू आपण जर पाहिला तर वाईटिश लॉंगॉनला आहे. एक ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि एक आपण पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध आहे. असे हे डीपमध्ये 5 प्रोटेक्शन आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक आहे. इथे चाप केलं चेंडूला. तिथे एक धाव आली आहे. इथं जबरदस्त पलटवार करण्याची ताकद सध्या आपण दाखवताना पाहायला मिळाली. गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय रोहित कंस्ट्रक्शन पाचसापूर संघ. इम्पॅक्ट जर आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं त्याच्यामुळे पंचायत नॉट आउट घोषित केलं. इथं एक धाव आली. पुन्हा एकदा 10 अंकावरती धावसंख्या पोहोचली. धावा येणं गरजेचं राहील जैन वॉरियर संघाला. धावा आल्या तरच मात्र मॅचमध्ये रफ अँड टफ मॅच आपण पाहणार आहोत. स्विच हिट अँड स्वीट हिट षटकार. जिथनं धावा येत नव्हत्या तिथनं धावा आणल्यात हर्षद पाटीलने आणि स्विच हिट खेळला आणि स्वीट हिट स्वीट व्हॉइस पाहिला आणि षटकार. सोळा धावा झाल्या त्या षटकाराने. धावसंख्या एक गडी गमावलं गेले. तिथं हर्षद पाटीलने स्विच हिट खेळला. मयूर पस्तेवरती आक्रमण केलं. षटकार आलाय. पुढ्यात टाकला. त्याला ग्लान्स केलंय लगॉनच्या क्षेत्रामध्ये. तिथे डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय. सक्सेस झालाय. जबरदस्त इथे रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली रोहन मालीची. लगेच कॉल केला आणि अगदी चतुर खेळाडू आहे. आउटफील्डमधील खेळपट्टीवरील अगदी ताकदवान खेळाडू आहे. मजबूत वेगवान धावा घेण्यासाठी तो प्रचलित आहे आणि इथं त्याने ते करून दाखवलं. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. 18 वरती धावसंख्या पोहोचली आहे. क्रॉस बॉटेड फटके खेळण्याचा प्रयत्न. इथे एक हाताने चेंडू अडवलाय. राहुल भोईरने मात्र इथे पंचाने घोषित केल्या फलंदाज बाद. इट इज ऑल बी डब्ल्यू. फलंदाज बाद असेल. काय घडले पाहावं लागेल. पंच चर्चा करतायत. बॅटेज आहे असं पंचाने दर्शवलं आणि इथनं क्षमस्व देखील मागितलं आणि इथनं एक धाव आली. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ओमसाई मूव्हीजच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर केली आणि चांगलं थेट प्रक्षेपण त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवलं. एक चांगल्या दर्जाचं थेट क्लिअरिटी आणि व्हॉइस क्लिअरिटी सर्वच आपण त्याचा पाहिला. एक अव्वल दर्जाची यूट्यूब वाहिनी आणि यूट्यूब वाहिनीवरती आपण पाहिलं ओमसाई मूव्हीज यांनी ही स्पर्धा कव्हर केली. लाख मोलाची स्पर्धा होती ती आणि लाख मोलाची
आणि योग्य पद्धतीने ती कव्हर केली. जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहिला आणि ते देखील या स्पर्धेचे ना भूतो ना भविष्य ही स्पर्धा होईल पुढे याची शाश्वती देऊ शकणार नाही. मात्र खऱ्या अर्थाने जी स्पर्धा आता झाली त्या स्पर्धेची शाश्वती म्हणून की ओमसाई भोवीतने ही स्पर्धा कव्हर केली आहे. एक 19 धावा झाल्या, 2 षटकं कंप्लीट झाले. नवीन गोलंदाज राहुल भोईर आलाय. राहुल तानाजी भोईर सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. कारण 2 राहुल भोईर आपण या संघामध्ये पाहतो. एक पाचसापूर टीमचा एक कांदली टीमचा खेळाडू आहे. समोर आपण पाहिलं हर्षद पाटील आहे मॅन फ्रॉम चाणे. चाणे टीमचा हिटमॅन सध्या इथे आता बॉलिंग ट्रॅकवरती राहुल भोईर आहे. त्याच्यासमोर अगदी आपण पाहतोय हर्षद पाटीलला तिसरा षटक्यातील पहिला चेंडू. इथे आपण पाहिलं क्लासिकल क्लासिकल क्रॅकिंग 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 कव्हर ड्राईव्ह बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. इथं आपण पाहिलं तर वाईट चेंडू असता सोडला असता तर मात्र वेट अँड वॉच. चेंडू गेला सीमा पार चौकार. जबरदस्त फटका आपण इथे पाहिला. एक क्लासिकल अंदाजामध्ये क्रॅकिंग क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सध्या इथे फटका सजवत असताना चौकार ठोकला. पुढे टाकला चेंडू. तिथं आपण पाहिलं लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन उपस्थित आहे. शुभम त्याचा अगदी ठेका पडते चेंडू निसटला. चेंडू जाईल सीमा पार. टांगा पलटी घोडा फरार. चेंडू जाईल सीमा पार. दर्जेदार शानदार चौकार. धारणा केली आणि ते फलंदाज लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन असताना शुभम पाटीलने पकडली. शेल होईल फलंदाज शुभम. या ठिकाणी आपण पाहतो नवीन फलंदाज रुपेश पाटील आलेत. समोर राहुल भोईर. हे बॅटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही अगदी चांगल्या शैलीचे खेळाडू आहेत. आलेला कव्हर ड्राईव्ह क्रॅकिंग क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. चेंडू एक टप्प्याच्या सीमा पार. रुपेश पाटीलचा वार. चेंडू जाईल चौकार. चांगला फटका आपण पाहिला. रुपेश पाटील आले. पहिल्या चेंडू चौकात ठोकला. हा चेंडू सोडून दिला. वाईड आला चेंडू. इथं असं वाटत होतं की महेंद्र संघ या स्पर्धेतनं बाहेर जाईल असं वाटलं होतं. मात्र तिथं काय जबरदस्त पलटवार. हा पलटवार त्याने करून दाखवला आणि ते सिद्ध करून दाखवत असताना संघ त्यांचा आता इथपर्यंत पोहोचलाय.
2 धावांचा प्रयत्न केला, 2 धावा सक्सेस झाल्या. चांगली रन बिटवीन द विकेट, चित्ताची चपलाई आणि हरणाचा वेग आपण पाहिला आणि अतिशय प्रचंड प्रचंड वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. चौतीस धावा 34, 3 4, 34 धावा गडी गमावले गेले. आतापर्यंत 2 शिवाजी पाटील आणि हर्षद पाटील बाद झालेत. हा चेंडू देखील सोडून दिला, वाईड आलाय, पंचाने घोषित केलंय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा अतिशय जास्त खर्च केलेत. पारशी कडा इथं चेंडू जाईल का नाही, सतीश चव्हाण चेंडू एका हाताने अडवलाय. सतीश चव्हाणचा विचार करता पंचा अतिशय मोठा आहे, त्याच्यामुळे चेंडू अगदी विसावला असेल हातामध्ये, तर प्रचंड मोठा पंजा आहे हाताचा आणि त्याच्यामुळे तो चेंडू अडवला गेला. छोटा पंजा असता तर चेंडू निघाला असता. या ठिकाणी समिक शोधतायत, कोण नाझिम गुले आहेत त्यांना शोधतायत समिक. षटक कंप्लीट झाले, 3 आणि 3 षटकांमध्ये धावा सध्या लागल्या गेल्यात. 36 रन्स. नवीन गोलंदाज पाहतोय, बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. निशांत पस्ते आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. आज काही रणनीतीमध्ये चेंजेस केल्या चौथ्या षटकासाठी. फटका फसलाय स्वतः गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरून धावत आलाय आणि तिथे इझिली जेल घेईल, मिस्टेक होणार नाहीये. तिथे कॅच पकडली आहे, फलंदाज बाद. रुपेश पाटील सध्या इथे बाद झालेत. नवीन फलंदाज इथे कोणाला पाठवलं जाईल, कुणाल पाटील की चेतन पाटील. मात्र इथे कुणाल पाटीलला पाठवले गेलंय. हार्ड हिटर बॅट्समन आहे. पाटला जेव्हा त्याचे बॉल लागतो त्यावेळेला अगदी दूर दूर आणि खूपच दूर जात असतो. मात्र आता या मॅचमध्ये ही दूर मॅच जाण्या अगोदर फटके दूर दूर मारावे लागतील. अदरवाईज समोरचा संघाचा ताकदीचा पाहिला, त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर प्रचंड ताकदीचे आहे आणि इथनं त्यांना 50+ 55+ नेलं नाही तर मग कठीण काम होऊ शकतं. मात्र इथनं आता पलटवार करायला लागेल. फलंदाज आपण पाहतोय नवीन आले कुणाल पाटील, सध्या चेंडूची पाहणी करतायत. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू या शेवटच्या षटकामधील. इथे शॉट एंड पुल पॉवरफुल, कुणाल पाटीलचा पॉवरफुल हिट. इट्स अ बिग बिग बिग, खूपच दूर षटकार. रोलच तो आहे. आल्यानंतर फक्त ठोकम टाक षटकार. हे फक्त कर्णधार आणि संघ मालकावरती काढलेलं फ्रस्ट्रेशन आहे हे, कारण त्याला बसवल्यानंतरचा फ्रस्ट्रेशन तो काढतोय आणि आल्याला डायरेक्ट षटकार. फक्त तोडफोड आणि म्हणत असेल मनातल्या मनात मला फक्त मारामारी पट्ट. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, पुन्हा एकदा षटकार. मॅचचं चित्र जे चांगलं रंगवलं होतं त्याला विचित्र करून टाकलं इथं आता. जबरदस्त 2 षटकार, पलटवार करायला सुरुवात केली आहे. संपूर्ण संघ आणि संघाचा खेमा खूप सारा खुश दिसतोय. एक संघ खुश, एक संघ थोडा नाराज. हे क्रिकेटमधलं गणित असतं. कधी मायनस, कधी प्लस, कधी मायनस, असा खूप साऱ्या घटना घडत असतात.
मात्र तिथनं त्याची बरोबरी करण्यासाठी तेवढी गणित प्रचंड व्यवस्थितरित्या सोडवावी लागतात. इथनं आता कोणता गणित कशा प्रकारे बरोबरी होईल की कशा प्रकारे ते गणित सोडवलं जाईल ते पाहावं लागेल. निशांत पस्तेवरती आक्रमण केले. तिसरा फटका देखील इथे पहिला फटका फसलाय तिथे झेल सध्या सोडली आहे. कॅच ड्रॉप आणि इथं पाहिले काय घडलंय. इथं तिसऱ्या पंचाची मागणी केली. 2 धावा कंप्लीट झाल्यात नाहीयेत मात्र कुणालकडे स्ट्राईक आली आहे हे महत्वाचं आहे. कुंदन म्हात्रेकडनं मी आतापर्यंत पाहिल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही झेल त्याने सोडली नाही. मात्र इथे प्रचंड वेगाने ते धावत आले. इथं थोडंफार स्ट्रगल केलं झेलसाठी मात्र झेल सुटली. पण मी म्हणेन की या सर्वाधिक झेल अतिशय योग्य रीतीने पकडण्याचा कारनामा त्याने केला आतापर्यंत आपण पाहिला. कुंदन म्हात्रे नाव त्याचं जबरदस्त त्याने आतापर्यंत झेल घेतलीत. मगाशी तर कपिल सुनील थालके याच्या सर्वांच्या झेल त्यानेच पकडल्या होत्या. पंचांनी ते विकेट दिली आणि फलंदाज बाद. रोहन माले अखेर संघर्ष त्याचा थांबला. नवीन फलंदाज आजच्या दिवसाचा हिरो, वन साइड फणसाखाली हिरो. साहुरीच्या झाडाखाली घरी गेला आता, अदरवाईज तेच म्हणालो असतो. मात्र ज्याची प्रचंड रील व्हायरल झाली होती, वन साइड फणसाखाली नव्हे तर वन साइड बबन काकाच्या सावरीखाली अशी ती रील होती. तेजस वारगडे होते ते, नोट पंकज वारगडे सामे. इथं आता कुणाल पाटील पुन्हा एकदा. इथं एक बॉल सध्या आता डॉट आलाय. आता आपण पाहिलं तर धावा झाल्या धाव फलकावरती 49 रन्स. कपिल थालके मला वाटतं थोडी पॉवर जनरेट करतात, हिट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पुढच्या मॅचसाठी थोडी ऊब मिळवण्याचा प्रयत्न करतायत. आता गारटले ते. हा चेंडू पुढ्यात टाकला, तिथं फिरवला, हा डॉट आला. मात्र 49 धावा, पुन्हा एकदा 50 धावाचा टार्गेट त्यांच्या गोलंदाजासाठी सेट केलाय. मागच्या मॅचचा धावा इथे उभारल्या गेल्यात. कपिल थालके डायरेक्ट ऊब कमी केली. आता डायरेक्ट जे माईक मधनं आवाज आला डायरेक्ट फरार. 49 झालं, 50चं टार्गेट आहे. जगदीश पस्ते प्रचंड खुश आहेत, अति उत्साहित आहेत. एक्स्ट्रा एक्साइटमेंट, कारण संघ मालक आहेत. कुणालने सध्या चांगला षटकार 2 ठोकले, तिथं लगेच नंतर 2 डॉट आले. आता इथनं मात्र मी म्हणेन की खऱ्या अर्थाने चला प्रवेश येते आपण या एका इनिंगसाठी, पुढच्या फायनलसाठी आपण कंटिन्युअसली दोघं करूया. आणि आता प्रवीण शिंदे सर सध्या एक झोप घेऊन मस्त गाढ झोपेतनं उठून आलेत आणि आत्ता सध्या साखर झोपेची वेळ आहे, त्यामुळे झोपू नका, अदरवाईज डायरेक्ट 12-1 वाजता उठणार आहेत. आणि आता मी म्हणेन की सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आज मंगळवार आहे, संडेच्या दिवशी फायनल होणार होती, संडेला रात्री म्हणजेच मंगळवारी मॉर्निंगला, ते आज डायरेक्ट. पण कधी कधी ओमसाई क्रिकेट असोसिएशनचा एक इतिहास राहिला आहे की 1 वर्ष मागचा फक्त सुरळीत गेला, त्याच्या अगोदर कुठेतरी व्यत्यय आलं तरी देखील न डगमगता न झुकता ती लीग कंप्लीट केली होती. मात्र पुन्हा लगेच त्याच्या शेवटच्या दिवशी तिथे अडथळा आला आणि मागच्या वर्षी सुखरूपरित्या पार पाडली. या वर्षी पावसाने अडथळा आणला आणि इथनं ती मॅच थोडी थांबली तरी देखील इथून मॅच संपवली नाही, सामने संपवले नाही, टुर्नामेंट थांबवली नाही. इथं पुन्हा एकदा नवीन जोशाने, नवीन जल्लोषाने, नवीन प्रेरणेने आम्ही सर्वजण, संपूर्ण आमची कमिटी असेल, संपूर्ण ओमसाई क्रिकेट असोसिएशन सदस्य असतील, संपूर्ण खेळाडू असतील, सर्वांनी साथ दिली आणि खऱ्या अर्थाने यशस्वी ही लीग आपण संपन्न होण्याच्या दृष्टिकोनातून पाहतोय. थोडेफार वादविवाद होत राहतात, मात्र इथे सदस्य मेंबर फक्त 4-5च दिसतात मला. अध्यक्ष जितेश पस्ते, खजिनदार सुनील थालके आणि सदस्यांमध्ये प्रवीण शिंदे आणि संदीप पाटील आणि शिवाजी पाटील, कुणाल पाटील हे आहेत, हर्षद पाटील पण आहेत, योगेश पाटील डायरेक्ट गायब, नरेश पाटील पण होते ते गेले, नयन पाटील पण आहेत मात्र कुठेतरी बिलामध्ये घुसून राहिलेत. हर्षद पाटील मॅच खेळतोय,
हर्षद पाटील साने आणि मी म्हणेन की उपाध्यक्ष दोन्ही फरार. सुभाष पाटील मराठे कुठेतरी असतील इथे. सुभाष पाटील असणार, ते जाणार नाहीयेत. पण हर्षद पाटील बिट्टू धन्यवाद संदीप. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जे बोललात ते अगदी खरं आहे. जाऊयात मॅचकडे. दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होते आणि 24 बॉल 50 धावांचं आव्हान गाठायचं आहे बॅटिंग करत असताना. मॅचला इथून मात्र सुरुवात होतीये. सलामीचं षटक, पॉवर प्लेचं षटक आपण पाहू शकाल. घेऊन येत आहेत गोलंदाज चेतन पाटील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पहिला बॉल राईट मोर द विकेटनं. पहिलाच बॉल राहुल भोईर करता आमंत्रित बॉल होता. लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा बॉल आणि या बॉलवरती आलाय चौकार. जबरदस्त चौकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल केलाय राहुल भोईरनं, ज्या फटक्यांसाठी ओळखलं जातं. 4 धाब्याने टीमचं अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या 4 या अंकावरती. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणावी लागेल. चेतन पाटील या अगोदरच्या मॅचमध्ये देखील खराब कामगिरी त्यांची गोलंदाजीमधून राहिली होती. फलंदाजी चांगली राहिली, परंतु गोलंदाजीमध्ये ज्या गोलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं, परंतु त्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडून होताना दिसत नाहीये. षटकातला पुढचा बॉल राहुल भोईर करिता. धावसंख्या 4 वरती असताना हा देखील फुल टॉस आहे. इथे मात्र पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 2 धावा गतीने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये इथे फुलटॉस बॉल डिलिव्हर केले जात आहेत. 50 धावांचं आव्हान गाठायचं आहे रोहित कन्स्ट्रक्शन संघाला. फायनलचं तिकीट प्राप्त करायचं असेल तर या 50 धावा गाठाव्या लागतील. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज आहे चेतन पाटील. निशांत करता हा बॉल अगदी पाहिलं तर जबरदस्त स्ट्रोक आहे. आउटफील्ड फास्ट आहे. हा बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी ठोकलाय चौकार. ती 9 धावा. दमदार सुरुवात करत असताना टीम रोहित कन्स्ट्रक्शन. षटकातला पुढचा बॉल चेतन पाटीलचा सामना करेल निशांत पष्टे, कांदळगावचा हा खेळाडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, क्राऊड अपील, पंच सहमत नाही आहेत. स्विच करायचं होतं. चांगला लाईन हा बॉल हाताळला गेला. डॉट बॉल आला. नवनाथ मोरे यांचा देखील जल्लोष मैदानाबाहेरून पाहायला मिळाला. संघ मालक आहेत. धावसंख्या रोखली गेली 9 या अंकावरती. 4 बॉलचा खेळ संपन्न. 2 बॉल शेष. बैट चिलीडिंग एज और कैच. जबरदस्त झेल. बड़ी मछली जाल में फसती हुई निशान पष्टे बाद होतो या ठिकाणी. तो देखील अगदी स्वस्तात. खूप महत्वाची विकेट या मॅच मध्ये प्राप्त केली आहे गोलंदाज चेतन पाटीलनं. अगदी पहिली तर सुरुवात थोडीशी खराब होती, परंतु त्यानंतर दमदार कामगिरी. संघाचे संघमालक आदरणीय जगदीश पष्टे या मॅचचा आनंद घेताना आपला संघ फायनल मध्ये दाखल होणार का. एक बाजूने मेहुण्यांचा संघ आणि एक बाजूने स्वतःचा संघ. पाहूया विजय कोणाच्या वाटेला जाईल. शेवटचा अंतिम बॉल.
9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. या ठिकाणी पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच नंतर त्याचं रूपांतर होईल या चौकारामध्ये. 4 धावे टीमची धावसंख्या 13 वरती. करती जोडली जाते. एकंदरीत 13 धावा धावफलकावरती. आज खऱ्या अर्थानं 4 षटकांचे सामने खेळवले म्हणून तरी लवकर सामने समाप्त होतील. 5 षटकांचे सामने खेळवले असते तर मला असं वाटतंय घरनं भाकरी मागवायची वेळ आली असती. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 13 धावा धावफलकावरती. विजयासाठी 18 बॉल आणि विजयाकरिता आवश्यकता आहे ती 37 धावा. मॅच संपली नाहीये. 50चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये 13 आलेत. षटक क्रमांक 2 मध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये या टीमचा अनुभवी खेळाडू शिवाजी पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 18 बॉल 37 धावांची आवश्यकता आणि अशा कंडिशन्समध्ये शिवाजी पाटीलकडे खूप सारा अनुभव आहे. अनेक सारे सामने त्याने आपल्या टीमला जिंकून दिलेत आणि त्याचमुळे त्याला प्रमोट केले गेले सेकंड ओव्हर करिता. पहिला बॉल ओव्हर विकेटने मारा केला जाईल. पहिला बॉल स्टँड इन डिलिव्हर डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. बॉलला पाठवले 6 धावांसाठी. षटकार. मध्ये पोहोचलाय. उद्या संघ बहुतेक गोव्याला पोहोचेल. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 19 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय. या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय राहुलला. राईट मोर द विकेट. षटकातला पुढचा बॉल. हा बॉल देखील फुलटॉस आहे. ऑन द ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन. 1 धाव मिळेल. 1 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 1च्या साह्यानं 20 धावा. 30 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 16. 20 धावा धावफलकावरती आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक. 30 धावांची गरज. गोलंदाजी करत असताना शिवाजी पाटील अगदी पाहिलं तर अनुभवी खेळाडू आहेत परंतु या लीग मध्ये हवी तशी कामगिरी त्यांच्याकडून राहिली नाहीये. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. चांगली फेकी आणि त्याचनंतर या सिंगलने धावसंख्या 21. एक विकेट्स गमावलाय. निशांत पैष्टेच्या रूपामध्ये एक महत्वाची विकेट्स आली. धावसंख्या 21 वरती. 15 बॉल 29 धावांची गरज. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळतंय. प्रत्येक बॉल मागे आपल्याला समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय. अगदी पाहिलं तर फाईन लेग खाली आहे. त्याच्या देखील अवाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आम्ही अनेक ठिकाणी समालोचन केले. आम्ही अनेक ठिकाणी क्रिकेट पाहिले परंतु 12वा खेळाडू कधी झोपताना पाहिलेला नाहीये.
धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 25, 25 धावा. षटकातला पुढचा बॉल. यावेळीचा बॉल चांगला आहे, दर्जेदार बॉल देहष्टीवरती आदळलाय. डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्या रोखली गेली आहे 25, 25च्या अंकावरती. अजून देखील पाहिलं तर 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळेल. इथून फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फायनलचं तिकीट कोणाला मिळणार, जिथे आई गावदेवी स्पोर्ट चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय. कल्पेश पाटील यांचा संघ आहे. या वेळेला बॉल अगदी पाहिलं तर चांगला बॉल आणि त्याचनंतर एक सिंगल कंप्लीट. कल्पेश पाटील म्हटलं तर बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव. अगदी पाहिलं तर राहुल पाटील, पंढरीशेठ फडके आणि त्यानंतर आदराने नाव घेतलं जात आहे कल्पेश पाटील, ज्यांच्या बैलाचं नाव आहे सरदार. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावफलकावरती जोडले गेले 26 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. आता विजयाकरता 12 बॉल आणि 24 धावांची गरज. फायनल मारल्यानंतर सरदारच्या बैलगाड्यामध्येच तो ट्रॉफी संपूर्ण चिंचवली गावाला मात्र ती मिरवणूक काढली जाईल यात शंका नाही आहे. आणि संपूर्ण ओमसाई क्रिकेट असोसिएशनला देखील भोजनाची व्यवस्था केली जाईल. कल्पेश पाटील म्हटलं तर एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. 12 चेंडू 24 धावांची गरज. इम्पॅक्ट प्लेअर घेतला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश नाना वाकलन कुठं असेल तर या ठिकाणी या. यस, टायगर अभी भी जिंदा है. बारा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरिता. विजयाचं पारड, विजयाचं वारं मात्र कोणाच्या बाजूने झुकणार हे देखील पाहावं लागेल. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. अशा स्थितीमध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आणला गेलाय रोहन माळी. बारक्या या नावाने चर्चेत असणारा हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रोहन माळीला संधी दिली टीमनं. 12 मध्ये 24 काढायचे आहेत. प्रत्येकी षटकामध्ये 12 धावांची सरासरी गाठायची. स्ट्रायकर एंडवरती राहुलला आपण पाहतोय. राईट मोर द विकेटने षटकातला पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती आघात केलाय. अगदी पाहिलं तर राहुल भोईर या स्पर्धेमध्ये कोणाला ऐकायला तयार नाहीये. प्रत्येक बॉलवरती तो आपली हुकूमत गाजवतोय. प्रत्येक बॉलवरती आपली डंका फुंकतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधाबा षटकार. धावफलकावरती जोडली गेली एकंदरीत 31, 31 धावा. अजून देखील पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता इथून मात्र मॅच जिंकण्याकरिता. पहा सकाळची बस देखील कोणत्या महामंडळाची आहे. अगदी पाहिलं तर वाडा डेपोची आहे की भिवंडी डेपोची आहे, परंतु बस निघून चालले एवढं मात्र नक्की. 32 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथून मात्र मार्गस्थ केलं जाईल. आपण पाहतोय फलंदाज राहुल अत्यंत लयमध्ये फलंदाजी करतोय, आक्रमकतेने फलंदाजी करतोय.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस डॉट बॉल या ठिकाणी आलाय. षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज रोहन माळी. अगदी पाहिलं तर दुसरा बॉल डॉट आलाय. अगदी थंडवार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वातावरणाचा हा प्रभाव आपण पाहतोय. ठिकाणी इथे थंडीचा आनंद घेत आहेत. असं वाटतंय की जणू काय आपण गोव्यामध्ये क्रिकेट खेळतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. जेल ड्रॉप. ही कॅच होती का मॅच होती, येणारा काळ सांगून जाईल. राहुलची महत्वाची कॅच, रुपेश पाटीलचे प्रामाणिक प्रयत्न, त्याला अपयश. दोन धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 32 34 धावा. 34. राईट अमोर द विकेट. षटकातला पुढचा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. या वेळेला मात्र शरद जाधव ही चुकी करणार नाहीयेत. ज्या बॉल खाली शरद जाधव तिथे विकेट नक्की. फलंदाज बाद राहुल भोईर. बॉल आणि 25 धावांची बहारदार खेळ केले राहुल भोईरनं. अप्रतिम खेळी साकारली या मॅच मध्ये. आपलं 100% त्याने दिलंय. आता मैदानाच्या आतमध्ये शुभमला आपण पाहतोय दाखल होत असताना. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 34 धावा धावफळकावरती आहेत. या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेमीफायनलची मॅच आहे, महत्वपूर्ण लढत आहे. जो जितिका वै सिकंदर, जो जिंकणारा संघ आहे तो अंतिम फायनल मॅच मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम साठी अजून देखील आपण शुभेच्छा देऊयात. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोहन माळी सज्ज झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील. 8 बॉल आणि विजयाकरिता 16 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल. फायनलचं तिकीट प्राप्त करायचं असेल तर चांगला खेळ दाखवावा लागेल. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर पुलरलेनचा बॉल इंटू द गॅप. कॅप सिलेक्शन प्रॉपर आहे, पटका दमदार आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप केले गेलं, अडवले गेले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव पूर्ण या ठिकाणी. 3 धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली. एकंदरीत 37 धावा. अजून देखील पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 मध्ये धावा काढायच्या त्या 13. मॅच संपली नाहीये. 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता विजयाकरिता रोहित कन्स्ट्रक्शन संघाला. या सायकलचा पुरेपूर आनंद घेत असताना आमचे बाळा मामा अख्ख्या वडवली गावातला एकच वारगडे इथे मात्र अजून देखील जागा आहे. ज्या वारगडेचं नाव आहे तुषार वारगडे. रोहन माळी देखील आहेत, सूरज माळी देखील आहेत. आणि नयन पाटील, जसा सूर्य उगवतो तसा नयन पाटील यांचं आता मला दर्शन घडले, त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. अकुट टप्प्याचा बॉल शॉर्ट पुल केलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी षटकार. आणि 7 धावांची आवश्यकता. या षटकारानं खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी मिळाली आहे. आणि हा षटकार ज्या खेळाडूने लगावला, अगदी पाहू शकाल ऋतिकने हा षटकार लगावला. या षटकारानं मॅचला कलाटणी मिळाली आहे. दीपेश भोईर आनंदमय, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटताना आपण पाहतोय. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. यानंतर आपल्याला अंतिम फायनलचा सामना पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. आणि समोरच्या बाजूने आपण व्यासपीठाच्या बाजूने पाहिलं तर प्रथमेश नाना हे आपल्याला पाहायला मिळतील.
उर्फ वाकळण हे आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड थंडीच्या वातावरणात या मैदानाचा आणि या सामन्याचा ते आनंद घेतात. आणि विशेष नयन पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत प्रथमेश नाना उर्फ वाकळण. फरदीन काझी, नाजिम गुल्ली हे त्यांचे फेवरेट प्लेयर आहेत. परंतु या खेळाडूची नावं घेतल्यानंतर ते आमच्यापासून का लांब पळतात हेच काय आम्हाला कळायला मार्ग नाहीये. गिरकिरिया 6 बॉल आणि 7 धावांची गरज आणि अशा कंडिशन्स मध्ये आपण पाहतोय गोलंदाज शरद जाधव यांना. सूरज माळी याने गोलंदाज ट्रॅक वरती आणलंय. सहा बॉलचा खेळ शिल्लक 7 धावांची गरज. सामना बरोबरीत सुटेल की एकतर्फी विजय प्राप्त केला जाईल. अजून देखील मॅच संपली नाही. गाडीचे बॉल जर डॉट आले तर मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. सूरज माळीचा पहिला बॉल स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅट्समन शुभमला. पहिला बॉल अक्रॉस दी लाईन ने खेळलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. 5 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. मॅच संपली नाहीये कारण या लीग मध्ये आपण अनेक चुरशीचे सामने पाहिले, अनेक प्रेक्षणीय सामने पाहिले जिथे 4 मध्ये 19, जिथे 3 मध्ये 18 अशा पद्धतीचे सामने विजय होताना पाहिलेत. तर 5 मध्ये 6 होतील याची काही गॅरंटी. त्याकरिता प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करत राहा, रडू नका. धावसंख्या आपण पाहतो 1च्या साह्यानं धावफलकावरती 44 धावा. 5 मध्ये 6 काढायचे. 6 कोणत्या पद्धतीने काढले जातील. ऋतिक पाटील चांगली बॅटिंग करतायत. 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 25 धावांची बहारदार खेळ केली राहुल भोईरने, ते बाद झाले. मिडल ऑर्डर मध्ये पाहिलं तर शुभम आलाय. शुभम चांगली साथ देतोय. षटकातला पुढचा बॉल रिव्हर्स आणि खूप वेळ मिळालाय फलंदाजाला आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचललाय. स्विच हिट केलाय बॉलला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. इथून मात्र पाहिलं तर अवघ्या 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. उर्वरित 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला पंचांकडे अपील केली आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. मॅच संपली नाहीये. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 2 धावांची गरज. कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये हरिभक्त पारायण राहुल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल. 3 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. मॅच टाय होणार का हे देखील पाहावं लागेल कारण सुपर ओव्हर पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण राहुलला पाहतोय. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 2 धावांची गरज. राहुल भोईर आहेत, त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. काय घडेल काय बिघडेल यानंतर आपल्याला ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना पाहायला मिळेल.
षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल सूरज माळीच्या माध्यमातून. एखादा बॉल जर डॉट आला, विकेट आली तर मात्र मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. हा बॉल डॉट येणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेक्षकांना प्रेक्षणीय मॅच हवी आहे. स्लाइस केले, इथे काय घडलंय? डायरेक्ट हिट, गोटी नेम, फलंदाज राहुल भैरवाद. नाहीये आता मात्र या मॅचला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली आहे. 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. मॅच संपली नाहीये. मॅच जर बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर आणि इथून 2 धावा काढल्या तर मात्र रोहित कन्स्ट्रक्शन संघ हा विजय होईल. काय घडताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे कौतुक करेन मी सूरज माळीचं. पहा, पहिल्या 2 मध्ये त्याने 6 दिल्या, परंतु त्यानंतर अवघ्या 2 मध्ये कोणत्या प्रकारची धाव दिली नाहीये. त्यामुळे कौतुक करावं तितकं कमी. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. दबाव फलंदाजावरती, दबाव गोलंदाजावरती, दबाव प्रेक्षकांवरती, दबाव संघ मालकांवरती. काय घडेल? येणारे 2 बॉल 2 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. जसा सामना या अगोदर देखील आपण पाहिला होता तशीच मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा केला जाईल सूरज माळीच्या माध्यमातून. शुभम पाटील करिता हा बॉल ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली, जेल टिपले, फलंदाज बाद. दोन धावांची आवश्यकता. एक बॉल आणि 2 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच. 2 धावा आल्या तर रोहित कन्स्ट्रक्शन फायनल मध्ये. 1 धाव आली तर सुपर ओव्हर, शाळा सुरू होईल. आणि जर काय डॉट बॉल आला तर नवनाथ मोरे आणि जगदीश पष्टे विजयी. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकणार हा सामना? मेहुना विरुद्ध भाऊजी. सासरे बुवा मॅचचा आनंद घेत आहेत. सन्मान्य तानाजी भोईर साहेब या मॅचचा भरभरून आनंद घेत आहेत. आपण मंचावरती या. या ठिकाणी आपण पाहू शकाल शेवटचा बॉल शिल्लक. 2 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल, पहा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. याच खेळाला क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचं रूप का प्राप्त झालंय त्याचं एकमेव उदाहरण मैदानात सुरू असलेला सामना. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. कोण हा सामना जिंकणार हे देखील पाहावं लागेल. जगदीश पष्टे यांनी आम्हाला सांगितलं होतं की रोहित भोईरच्या टीमला मी हरवणार. ते सिद्ध होईल का? शेवटचा बॉल शिल्लक. आणि अशा परिस्थितीमध्ये कुंदन म्हात्रे आलाय, जो कुंदेगावचा खेळाडू आहे. कुंदेकरांची पॉवर दाखवेल का? 1 बॉल आणि 2 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच. सामना रंगताना पाहायला मिळतोय. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, हृदयाला स्पर्श करणारा सामना, प्रेक्षकांची झोप उडवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू. शेवटचा बॉल, 2 धावा, 1 बॉल. सामना बरोबरीत की विजयी साकार? फायनलचा तिकीट कोणाला मिळणार? 1 बॉल आणि 2 धावा. शेवटचा बॉल. गोलंदाज धावायला सुरुवात करतोय. शेवटचा बॉल, अंतिम बॉल आलाय. डॉट. ओ माय गॉड. सामना जिंकलाय जैन वॉरियर्स या संघानं. सूरज माळी याचं करूयात आपण अभिनंदन, ज्यानं 4 बॉल मध्ये 1 धाव दिली नाहीये. खूप खूप अभिनंदन. अँड हार्ड लक रोहित कन्स्ट्रक्शन.
हार्ड लक रोहित बोईर अँड ऑल टीम. सूरज माळी आपण मंचावरती या. आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चला सूरज माळी आपण या ठिकाणी या सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता आणि टॉससाठी त्वरित या. आणि टॉस बॉक्समध्ये संदीप पाटील आपण जॉईंट व्हा. संदीप पाटील केळे आपण कुठे असाल, आपण टॉससाठी यायचं आहे या ठिकाणी. संदीप पाटील केळे. चला टॉस साठी या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत आणि या टॉस साठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय दोन्ही संघाचे संघमालक जगदीश पष्टे, नवनाथ मोरे, कल्पेश पाटील आणि असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जितेश पष्टे, त्यानंतर रोहित कन्स्ट्रक्शन संघाचे संघमालक रोहित बोईर यांना विनंती असेल आपण सर्वांनी